वल्ले अगं स्वयंपाकघरात अशी आदळआपट करू नये. घरातल्या अन्नपूर्णेच्या मनातलं प्रेम, तिच्या मनातले विचार हे सगळं पदार्थांच्या चवीत उतरत असतं. माझ्या मनात जे विष आहे ते म्हातारीच्या उपम्यात उतरून मरेल का होती? अगं एकदा उडालेली तारांबळ तुला पुरेशी नाही का झाली? बघताय ना तुम्ही आप्पा, हॉटेलात कशी ऑर्डर सोडतात तशी ऑर्डरही सोडतीये म्हातारी. एकदा काय चूक झाली म्हणून आयुष्यभर छळणार आहे का ती आता? चूक नव्हती ती, गुन्हा होता तो. कुठून तुला ही दुर्बुद्धी झाली देव जाणे. कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि त्या म्हातारीच्या खोलीला कडी लावली असं झालंय मला. वल्ले वल्ले बोंबलत बस, तू मेलीस ना तर मी दार उघडणार नाहीये. तुम्ही सगळे गेला होतात ना, बोंबलत होती म्हातारी खूप वेळ. मला ऐकू येत होतं पण मी काय लक्ष दिलं नाही. मी दार पण उघडलं नाही. बहुतेक नेमकी त्याच वेळी ती बेशुद्ध पडली असं वाटतंय मला. हे सगळं रामायण घडलं आणि भाऊजींनी वचन दिलं मी लग्न करणार म्हणून. सगळा प्लॅनच फिसकटलाय. हात सचिन, हात दुखतोय माझा. हात दुखतोय माझा, सोड सचिन, सोड. मावशीच्या खोलीला तू कडी लावलीस? मी सांगत होतो की मी ठरवलंय की आता मी सचिनसाठी, माझ्या कुटुंबासाठी, त्यांच्या मदतीसाठी नेहमी असेन, पण त्यांना माझी मदत लागली तरच. नवरा बायकोचं भांडण आहे वल्ली. सचू, नवरा बायकोचं भांडण आहे नाही येते. एरवी तुझा शब्द खाली पडू देत नाही दादा, पण आज नाही. ही बाई जे वागली ना त्याला मी माफ नाही करू शकतो. अरे का त्यासाठी काय शिक्षा देऊ तिला? आज या बाईला माफ करणार नाही. सचू, बायको आहे तुझी, बाई म्हणतोस तिला? तिच्या थराला उतरले ना दादा, तेच शब्द वापरले पाहिजेत तिच्यासाठी. काही म्हण, तुम्ही हिला माफ करणार नाही. बापू काय करताय तुम्ही? समोर तिची ही अवस्था करताय तुम्ही. काय करू? तिचे वागले त्याच्यासाठी काय शिक्षा देऊ तिला? खरं तर ना 2 थोपाडीत मारून बाहेर काढायची इच्छा होती. मध्ये पडू वापस. नाही सचू सोड तिला. सचू नाही. सचू सोड. सचिन, सचू बायको आहे ती तुझी. सचू, सचू. सचिन, बोलली. आई आपण निघूया. अनामिका, तू घरचीच आहेस. तुला सौरभ का बदलला असा नेहमी प्रश्न पडतो ना, बघच तू आता. सचिन, मला मार, मला कोणी मला उपाशी. तुला हवं तसं वागायचंस, पण मी कोणाला काही सांगायचं नाही. का तर हे सगळं करून सुद्धा तुला ताठ मानेने या घरात राहायचं म्हणून. किती नीच असशील का तू? हात सोड माझा. वल्ली, माझा हात सोड. वल्ली, हात सोड. सचिन, तू ऐक ना. सचू, मला
सचू सचू, काय करतो सचू अरे काय चाललंय तुझं? स्वतःच्या बायकोला खोलीत डांबून ठेवतोस. सचिन अहो तिला ढकलत आणलं, तिच्यावर ओरडाआरडी करतोस. एका बाईशी कधी वागू नये असं वागलास तू स्वतःच्या बायकोशी. सचू काय करतोयस तू? योग्य तेच करतोय दादा. तुझं हे वागणं योग्य वाटतंय तुला? बरोबर वागतोयस तू? आज बाबा जिवंत असते तर त्यांना काय वाटलं असतं सचू? काय शिकवलंय बाबांनी आपल्याला? काय सांगितलंय? ज्या घरात घरच्या स्त्रीचा सन्मान होतो त्याच घरात परमेश्वराचा वास असतो. स्वतःच्या बायकोला असं फरफटत आणलंस, 4 लोकांसमोर तिला अदवा तदवा बोललास, धक्काबुक्की केलीस, तिला खोलीत डांबून ठेवलंस, तिच्या हाताला धरलंस, तिच्या हातातनं रक्त आलं, तिच्या बांगड्या तुटल्या. असं वागताना काहीच वाटत नाही तुला? सगळं करेन मी, सगळं करेन मी, सगळं सहन करेन. या घरासाठी राबेल मी. मला इकडनं बाहेर काढा भाऊजी, बघ कशी गायवाया करते. बाहेर काढा. अरे सचू, ती इतकी गयावया करते आणि तुला काहीच फरक पडत नाहीये. नाही पडत फरक. सचू खरंच फरक पडत नाही अरे. कारण हिला आपल्या भावनांशी काही देणं घेणं नाहीये दादा. काहीच काळजी नाहीये तिला. या घरात राहणारी आपली माणसं सुखात आहेत, दुःखात आहेत, जिवंत आहेत का मेली आहेत, तिला काही देणं घेणं नाहीये दादा. म्हणजे बघितलं सानामिका, ही आहे वल्ली. दुटप्पी, स्वार्थी, मतलबी, रंग बदलणारी आणि आतल्या गाठीची. आणि तो सौरभ, समोरच्या माणसाच्या चांगल्याच गोष्टींकडे त्याचं लक्ष असतं, वाईटाकडे कायम पाठ फिरवून उभा असतो. वल्लीचे अपराध पोटात घालणारा आणि तिला परत परत संधी देणारा. तिला कितीही संधी दिली ना तरी प्रत्येक संधीची तिने मातीच केली आहे. सचू, हे सगळं कोणासमोर चाललंय हे तरी लक्षात घे. मायशी समोर. अरे आत्ता हॉस्पिटल मधनं परत आले ती, आत्ता आले परत मरणाच्या दारातून. या सगळ्याचा तिला किती त्रास होत असेल, किती त्रागा होत असेल याचा तरी विचार करा रे. नाही, मी हे नाही बघू शकत. दादा भाऊजी मला बाहेर काढा. भाऊजी, ज्या बाईंनी त्या रात्री माय मावशीच्या दाराला कडी घातली तिला मी मोकळं नाही सोडू शकत दादा. काय म्हणालास तू? त्या रात्री माय मावशीच्या दाराला वल्लीनी कडी लावली होती बाहेर. माई मावशीला त्रास सुरू झाला ना दादा, तेव्हा आपण कोणी नव्हतो घरात. तिने वल्लीला हाका मारल्या, त्या वल्लीने ऐकल्या तरी सुद्धा तिने दार नाही उघडलं. इतका त्रास होत असताना, शुद्ध हरपलेली असताना मावशी अडकून पडली घरामध्ये. या बाईनी आपल्या मावशीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय दादा. आता तूच सांग, तिला कसं सोडू मी बाहेर? भाऊजी,
भाऊजी पुन्हा असं नाही करणार तुम्ही यांना सांग नाही. वल्ली, तू आजपर्यंत जितके वेळा जितके पैसे मागितलेस मी तुला निमूटपणे काढून दिले. तुझ्या एका शब्दाखातर या वाड्यावरून माझं नाव काढून टाकायला तयार झालं. माझ्याकडे आलेले 5 लाख रुपये मी विश्वासाने तुझ्या हातात ठेवायला दिले वल्ली. तुला वाटत असेल ना सौरभ मूर्ख आहे, तुला काय सगळ्यांनाच वाटत असेल. सौरभ किती मूर्ख आहे, सौरभ किती बेअक्कल आहे. वल्ली पैसे मागते हा काढून देतो, वल्ली जो हट्ट करते हा पुरवतो. मी मूर्ख नाहीये वल्ली. मला सगळं दिसतं, सगळं ऐकू येतं, सगळं समजतं. तुमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून मी तुझ्या सगळ्या चुकांकडे कानाडोळा करतो, कारण सचिनचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. मला रोज डब्यात शिळ्या पोळ्या खायला देतेस ना वल्ली. मी मुकाट्याने त्या खातो. माझ्या सख्या मावशीची मेस आहे ग, ती रोज मला ताजा डबा करून देऊ शकते. फक्त तुझा अपमान नको म्हणून मी तू दिलेल्या शिळ्या पोळ्या, थंड जेवण गोड मानून घेतो. आणि आज तू त्याच मावशीच्या जीवावर उठलीस. सासू सुनेमध्ये उडणारे खटके तू या थराला घेऊन गेलीस वल्ली. आज माझ्या माई मावशीला काही झालं असतं तर. भाऊजी फक्त एकदा ऐकून घ्या. नाही ऐकून घेणार. चढते तुमच्या समोर, मला इकडनं बाहेर काढा. सौरभ, तिची चूक तिला कळली. मोठ्या मनानं तिला माफ करा. आप्पा, तुरुंगाच्या गजांपेक्षा खिडकीच्या गजाआड बरी. तू आल्यापासून सौरभ भाऊजी बदलले. तू आल्यापासून माझ्या आयुष्याची वाट लागली. काही वाटेल ते झालं तरी तुला या वाड्यात मी येऊ देणार नाही. आज तुला मान असेल आणि मी असेन या गजाड, पण पुष्पवल्ली हलक्यात घेण्याची गोष्ट नाहीये. मी कुठेही असले ना तरी डंख मारणं सोडणार नाही. नागिन आहे मी, नागिन. आणि या घरात मी अनामिकाचं लग्न करावं असं वाटतं तुला? नाही, तू म्हणतेस ते खरं आहे ग. आमचं घर काही 4 चौघांसारखं नाहीये, पण इथे सगळं उघड आहे, लपवाछपवी नाहीये. अनामिकासाठी सौरभचा विचार करण्याआधी तू हे सगळं बघितलंस हे बरंच झालं. नाही, आणि कसं आहे ग, ही वल्ली पाताळ यंत्री आहे, पण माझा सौरभ खूप संयमी, मायाळू आणि जीव लावणार आहे ग. जसं झालं इथे मला. बघा, अनामिका किती साधी, किती
प्रेमळ मुलगी आहे माहितीये का? बरोबर, पण मला खात्री आहे ती तितकीच खमकी आहे. ती ना या वल्लीला चांगली पुरून उरेल बघ. अगं पण या बाईने तुला तुझ्याच घरात बंद केलं होतं, हे माहिती होतं तुला? अगं बाई, मी पुढे मुकी बहिरी आंधळी झाले ना, तर माझ्याकडे असं जर काही घडलं तर मला बघावं लागणार नाही. हे सगळं वल्लीनच केलंय, एवढी मी तिला ओळखते ग. अगं मग हॉस्पिटलमध्ये सांगायचंच ना हे सगळं. आता तिच्या नवऱ्याला कळलं ते बरं झालं, नाही तर ही अशीच तोरा मिरवत राहिली असती. अगं गेंड्याच्या कातडीची आहे ग ती म्हणजे. आणि वल्लीने हे सगळं केलं, माझ्या पोरांना कळलं असं ना, त्यांना फार वाईट वाटलं असतं ग. फार हळवी पोरं आहेत ग माझी. सचू सचू बाळा, रडायचं नाही, रडायचं नाही, हा? रडायचं नाही सांगितलं, नाही रडायचं. सचू मावशी हो, सॉरी, हा? माझ्या बायकोमुळे खूप त्रास झाला ना तुला. वल्ली कशी आहे तुला माहिती आहे ना, मग कशाला माफी मागतोस बाळा? तू चिडली नाही आहेस ना माझ्यावर मावशी? हे तू चिडली असशील तर धपाटा घाल पाठीत. हा, ही शाबासकी आहे तुला. तू तिला शिक्षा दिलीस ना, म्हणून कुणीतरी चांगलं खडसवायलाच हवं होतं तिला. बरं चला, या असल्या गोष्टींसाठी उगीच दांड्या मारायच्या नाहीत बरं का. नवीन नोकरी आहे ना तुझी. चला निघा, आटपा. खरंच ग, सोन्यासारखे आहेत दोन्ही बोल तुझी. बाई, वल्लीला असं खोलीत कोंडून ठेवणं तुझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे ना पटेल. पण तू जे पाऊल उचललंस ते बरोबरच होतं. कधीतरी कधी कधी खूप कठोर वागावं लागतं आपल्याच माणसांशी, त्याशिवाय घरात समतोल राहत नाही. मी इतक्या वर्षात सचूला वल्लीशी असं वागताना कधीच बघितलं नाही. तुझा लहान भाऊ असला तरी त्याला स्वतःची अशी विचार करण्याची क्षमता असेलच ना. भीती वाटते हो. तो पडेल, हरेल, चुकेल. अच्छा, आणि राधाच्या बाबतीत कुणीतरी मला सांगत होतं की तिलाच तिच्या चुका कळते. खरं तुमचं. राधा चुकत असली तरी तुम्ही तिच्या वाटचे निर्णय घेत नाही. मलाही तसंच करायला पाहिजे. सचूला त्याचं स्वतःचं असं स्वतंत्र आयुष्य आहे, स्वतःचे विचार आहेत, हे समजायला पाहिजे मला. आणि आता तूही तुझ्या आयुष्याचा विचार करतोयस, हे फार बरं. मावशीला वचन तर देऊन बसलोय, मी लग्न करायला तयार आहे. मला 1 महिन्याची मुदत दे. त्या 1 महिन्यात मी लग्न करेन. बघूया. दिलंस ना, मग पूर्ण पण करशील.
मुळात कॉलेजमधल्या त्या मुलीचा विचार सोडून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतलास, तिथंच अर्धी लढाई जिंकलीस तू. जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुरून टाका. केशवसूत माझे अत्यंत लाडके कवी, माझी आवडती कविता. जुने जाऊ द्या मरणा लागून, जाळून किंवा पुरून टाका, सडत नेक्या ठाई थाका. सावध ऐका पुढल्या हाका. खांद्यास चला खांदा भिडवून, एक तुतारी द्या मजा आणून.